डॉक्टर इंजिनियर बनण्याची स्वप्नपूर्ती विश्वास फक्त बन्सल क्लासेस वरती। बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड, तज्ञ प्राध्यापक, सर्वोत्तम शिक्षण आणि डे केअर प्रोग्राम सारख्या अनोख्या उपक्रमाद्वारे यशाची हमी म्हणजेच बन्सल क्लासेस। 10वी नंतर काय हा प्रश्न पडला असेल तर त्यावर आम्ही देऊ बेस्ट ऑप्शन। IIT JEE नीट साठी 11वी आणि 12वीच्या बॅच तसंच प्री फाउंडेशन साठी 5वी ते 10वी साठी प्रवेश सुरू। आजच बन्सल क्लासेसला भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा। बन्सल क्लासेस, अथर्व एलिगन्स, 3रा मजला, शाहूपुरी, 1ली 2री गल्ली, राधाकृष्ण मंदिर शेजारी, कोल्हापूर। संपर्क 84 85 85 16 17 आणि 84 83 80 16 17। काँग्रेसचे राज्यातील एक निष्ठावंत नेते आमदार PN पाटील यांची काल सकाळी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली। काल दुपारी त्यांच्या सडोली खालसा या मूळ गावी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आज रक्षा विसर्जन विधीच्या निमित्तानं राज्यातील आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पाटील कुटुंबियांचा दुःखभार हलका केला। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना राहुल पाटील आणि राजेश पाटील यांचं सांत्वन करताना अश्रू अनावर झाले। यावेळी झालेल्या शोकसभेत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विचारांवर श्रद्धा असणारे आमदार PN पाटील यांनी स्वर्गीय राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त सद्भावना दौड आयोजित करत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला। अनेकांचा सन्मान करणारे PN पाटील यांचा आपण जीवन गौरव पुरस्कारानं संगमनेरमध्ये सन्मान केल्याची आठवण सांगितली। सर्वांनी राजेश आणि राहुल पाटील यांच्या पाठीशी राहावं असं आवाहनही त्यांनी केलं। त्यांच्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असे वाटते की त्यांची जी श्रद्धा होती ती काँग्रेसच्या विचारावर होती, काँग्रेसच्या नेतृत्वावर खूप श्रद्धा त्यांची होती। 19 वर्ष जिल्ह्याच्या काँग्रेसचं अध्यक्ष राहणं ही सोपी गोष्ट नाही। ते अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं। राजीवजींच्या जाण्यानंतर त्यांची सद्भावना दौड एक देशातला एक मोठा इव्हेंट म्हणून आता ओळखला जातो। सातत्यानं दरवर्षी तो त्यांनी केला आणि राजीवजींचा पुतळ्याचा उभा केलाच, पण अनावरणासाठी आदरणीय सोनेजींना सुद्धा त्यांनी उपस्थित ठेवलं आणि हा काँग्रेसचा विचार, काँग्रेसच्या नेतृत्वावरची श्रद्धा ही त्यांची पावलोपावली दिसत असायची। सध्याचा कालखंड पाहतोय आपण की राजकारणामध्ये सत्तेच्या बाजूला उड्या घेणारे खूप दिसतात, पण कठीण काळामध्ये सुद्धा निष्ठेनं विचाराबरोबर राहणं, पक्षाबरोबर राहणं ही दुर्मिळ गोष्ट होत असताना त्यांनी एक आदर्श निर्माण करून दिलेला आपल्याला दिसतो। कारण हा विचार, पुरोगामी विचार हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा विचार महात्मा फुलेंचा आहे आणि तो जपला पाहिजे। हे विचार घेऊन त्याने राज्यघटनेवर विश्वास ठेवत शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत निष्ठेनं त्याचं पालन केलं आपल्या सगळ्यांना दिसतं। हे खरं आहे की ज्या पद्धतीनं सांगितलं गेलं की दरवर्षी सद्भावना दौड व्हायची आणि राजीवजींच्या स्मृतिप्रित्यर्थ कोणाचा तरी सन्मान व्हायचा। अनेक सन्मान त्यांनी केले। मी PN पाटील म्हणायचो की आज तुम्ही इतके सन्मान केले, एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही करता, एवढा आदर्श कार्यक्रम तुमचा असतो। माझी इच्छा आहे की तुमचा एकदा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून त्यांचा जीवन गौरव समारंभ मी कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शुभ हस्ते संगमेरला एक कार्यक्रम करून त्यांचा सन्मान मी केला। नंतर ते म्हणाले हे खरं आहे की मी खूप सन्मान केले, तुम्ही माझा केला, खूप आनंद वाटतो। जबाबदारी राजेश पाटलांवर आणि राहुल पाटलांवर मोठे आहेत, तरुण आहेत, परंतु कर्तृत्ववान आहेत। निश्चितपणे त्यांच्या पुढे जी काही पुढचा कालखंड आहे
त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा ताकद देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आमदार पी.एन. पाटील यांच्या शोकसभेत बोलावं लागणं हे आमचं दुर्दैव असल्याचं सांगत राजेश आणि राहुल पाटील यांना पोरकं करणार नाही अशी ग्वाही दिली. किंवा ज्यांनी ज्येष्ठत्वाच्या नात्यानं आम्हा सगळ्यांना एक मायेचा हात दिला, आम्हाला जोपासलं, या करवीर तालुक्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम आजपर्यंत पी.एन. साहेबांनी केलं. मग राधानगरी असेल, जिल्हा असेल, या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला न्याय देण्याचं काम गेले 25-30 वर्ष सातत्यानं केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये साहेब त्यावेळी 6% कर्ज देण्याची योजना पी.एन. साहेबांनी त्यांच्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीमध्ये आणली. आदरणीय पवार साहेबांनी देखील दखल घेतली आणि विचारले कसं शक्य झालं. म्हणजे शेतकऱ्यासाठी जे काही करता येईल त्याने आपल्या हयातीत सातत्यानं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केला. खरं आहे, एक फोन कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह हे खरं आहे. कारण की प्रत्येकाला विश्वास होता की पी.एन. साहेबांना फोन केला की माझा विषय संपला, माझी अडचण संपणार आहे. आणि तेवढी ताकद त्याने आपल्या कार्यातून या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली होती. आज अशा या प्रसंगी आम्हाला बोलावं लागतं. हेच मला वाटतं आमचं नशीब कदाचित वाईट आहे की आमच्या नशिबामध्ये हा प्रसंग येणं आमच्या दृष्टीनं वाईट आहे असं मी मानतो. जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मी आदरांजली व्यक्त करत असताना राहुल आणि राजेश विखे साहेब कुठेही पोरके होणार नाहीत याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे राहील, हा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देतो. यावेळी संभाजीराजे छत्रपती, सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, सांगली काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, माजी महापौर आर.के. पोवार, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, बी.के. डोंगळे, राजेंद्र सूर्यवंशी, सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं संजय कुर्डूकर यांनी मनोगत व्यक्त करत आमदार पी.एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, मालोजी राजे छत्रपती, माजी मंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, नातेवाईक महेश पाटील, रवी पाटील, बाजीराव पाटील, उदय पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, बिद्रीचे अध्यक्ष के.पी. पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक विश्वास पाटील, बयाजी शेळके, अजित नरके, बी.एच. पाटील, एस.एम. पाटील, पी.डी. धुंद्रे यांच्यासह गोकुळचे संचालक, भोगावती कारखान्याचे संचालक तसंच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.